लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. अतिशय अप्रतिम भाग आहे आजचा. तर सुरुवातीला आपण बघतोय हा बिल्डर खूपच धमक्या देत असतो कलाला आणि तिच्या वडिलांना आणि म्हणत असतो तुम्ही जर सही केली नाही ना या कागदावर तर बघा होत्याचं नव्हतं करून टाकेल मी. कला मात्र काहीही झालं तरी मी सही देणार नाही या मतावर अगदी ठाम असते. आता बघा पुढे प्रेक्षकांनो, या बिल्डरने अक्षरशः कलाच्या दुकानाला आग लावायसाठी त्या माणसांना सांगितलंय. आता कला ते बघते, हे लोक आत घुसतात दुकानामध्ये आणि कला त्यांना रोखत असते, थांबा काय करताय तुम्ही, आमचं दुकान आहे हे. पण तो बिल्डर मात्र काही ऐकायला तयार नाहीये, एकही शब्द तो ऐकत नाहीये. कलाचे वडील तिथे आहेत. कलाचे वडील मदतीसाठी सगळ्यांना हाका मारत असतात, अहो कोणीतरी मदत करा, अहो हा माणूस आमचं दुकान जाळायचा प्रयत्न करतोय. त्या कलाच्या दुकानावर रॉकेल टाकतात ते आणि आता चक्क काडी लावतायत आणि आता मात्र कला खूप घाबरते, त्यांना थांबवत असते. पण आता डोळ्याची पापणी लावते न लावते तोच त्यांच्या दुकानाला आग लावण्यात आलेली आहे. कला खूपच बिचारी बिथरून जाते, तिला कळेना नेमकं करावं तर काय करावं. कला आता खूप टेन्शन मध्ये येते, पण आता पुढचा मागचा विचार न करता तिने डायरेक्ट त्या आगीमध्ये उडी टाकली आहे. प्रेक्षकांनो भयंकरच दाखवलाय, पण काय ड्रॅमॅटिक दाखवलाय आजचा भाग. कलाला ते सगळं आठवत असतं, आपलं दुकान कशा पद्धतीने आतापर्यंत तिने स्ट्रगल केला. खरे प्रेक्षकांनो, शेवटी यांच्या पोटा पाण्याची म्हणजे सगळं यांचा उदरनिर्वाह या दुकानावरच असतो ना. आणि आता ते दुकान स्वतःच्या डोळ्याने उद्ध्वस्त होताना बघणं कोणाला आवडेल. पण इकडे चांदेकरांच्या घरामध्ये नेहमीप्रमाणे तमाशा चालू असतो. रजनीताई म्हणत असतात की चला आबा नैवेद्य दाखवलाय, आपण सुरुवात करायची का आता पाडव्याला. मग आता लगेच ही सरोज ओरडत म्हणते, रजनी कशाला एवढा उत्साह दाखवतेस ग, जिच्यासाठी हा सगळं चालू आहे घाट ती आहे का घरामध्ये, तिला तिच्या दुकानाशिवाय काही सुचतं का. मगासपासून तुम्हाला सांगते मी, पण तुम्ही माझं ऐकतच नाही आहात. आता मात्र ते आबा म्हणतात, सरोज अगं झालाय पोरांना थोडासा उशीर, पण आज पाडवा आहे, ठाव असेल कलाला, पण ती उशीर करणार नाही हा. आता या संगीताताई म्हणतात, आबाजी मी फोन करून पाहू का कलाला. आबा म्हणतात, न ग काहीतरी काम असेल म्हणूनच पोरं अडकलीये, नका फोन करू, ती वेळेवर येतील. आता नैना लगेच म्हणते, आबा किती वेळ वाट बघायची हो आम्ही, तिच्यामुळे राहुलला आणि मला सुद्धा पाडवा साजरा करता येत नाहीये. ती मोठी सून आहे या घरची म्हणून त्याचा फायदा घेणार का ती, प्रत्येक वेळेला ती वाटेल तसं वागते, आम्हाला प्रत्येक वेळेला वेठीला धरते ती, आम्ही कधी असं करत नाही. शेवटी आबा म्हणतात, ए नैना शांत बैस, चर्चा करू नकोस, अद्वैत त्याच्या खोलीतच आहे, कला येईलच थोड्या वेळामध्ये, शांत हो बरं. काही झालं तरी नैनाला फक्त स्वतःच्या हौसे मौसेची काय म्हणतात पडलेली असते, तिला कोणाशी काही घेणं देणं नसतं. पण प्रेक्षकांनो खरंच या घरामध्ये हे आबाजी आहेत ना, म्हणून यांच्या घराला कमीत कमी घरपण तरी टिकून नये, नाहीतर रोहिणी आणि सरोज दोघींनी हे घर उद्ध्वस्त करून टाकलं असतं. पण ही सरोज वाटते तशी एवढी म्हणजे आधी त्यांनी इतकी वाईट नव्हती दाखवली हो. आता पुढे बघूयात आपण. तर आता ही संगीताताई म्हणते, मी आणि अद्वैतराव सोबत आले आणि कलाच दुकानावर गेली. पुन्हा एकदा इकडे कलाच्या दुकानाचं सीन त्यांनी दाखवलाय. आता ही काजल तिथे पोहोचली आहे आणि तिचे वडील तिला म्हणत असतात, अगं काजल आपल्या दुकानाला आग लावली ग, अगं तुझी कलाताई आतमध्ये गेली आहे, कलाताईला वाचव ग. आता काजल म्हणते, काय तायडी आत आहे, तायडे तायडे करून काजल ओरडत असते बाहेरून. हा थरार त्यांनी खूपच जबरदस्त रंगवलाय प्रेक्षकांनो. आता जेव्हा कला ह्या आगीत उडी टाकणार असते ना, त्याच्या आधीच ते लोक तिला फोर्स करत असतात, सही कर सही कर, पण कलाने मात्र सही केलेली नाहीये. प्रेक्षकांनो खरंच जिद्दी असावं तर कलासारखं. आता तिचे वडील म्हणजे कलाचे वडील फोन करतात या संगीताताईंना. संगीताताई म्हणतात, काय हो काय म्हणता तुम्ही. आता तिकडनं या कलाच्या वडिलांचा आवाज ऐकल्यानंतर या घाबरून जातात आणि म्हणतात, काय झालं. मग ते सांगतात, अगं संगी तू कुठे आहेस, आपल्या दुकानाला आग लागली ग. आणि संगीताताई ते ऐकतात. आता पुढे सांगतात ते की अगं आतमध्ये कला आहे ग, अगं तू लवकर ये, बिल्डरच्या लोकांनी आग लावली आहे ग इथे, लवकर ये तू. आता संगीताताई बेशुद्ध पडतात आणि आता सगळेजण त्यांना शुद्धीवर आणायचा प्रयत्न करतात, त्यांना भोवळ आली आहे. आता सरोज वाकडं तिकडं तोंड करते, अरे यार हिच्या अंगात थोडीशी पण माणुसकीने दाखवली आहे. मालिकेमध्ये हे असं काही दाखवायला नको त्यांनी, म्हणजे माणुसकीपणावरचा विश्वास उठेल. काही असे कुठे कॅरेक्टर असतात का, असतीलही बाई, दाखवतात म्हटल्यावर असतीलही कुठे. आता हे सगळेजण त्या संगीताताईंना शुद्धीवर आणायचा प्रयत्न करतात. त्या उठल्या सगळेजण विचारतात, काय झालं. सोहम आधी विचारतो, काय झालं काकी, काय एवढं टेन्शन आलं का तुम्हाला, काय झालं, काय फोन होता काजलच्या वडिलांचा. आता त्या सांगतात की अहो आमच्या दुकानाला आग लागली हो. आबाजी पण विचारतात, अचानक काय झालं. मग त्या सांगतात, अहो आमच्या दुकानाला आग लागली हो. मग आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे, पण तरी सुद्धा सरोज अगदी शांत आहे. आता नैना म्हणते, अगं मम्मा अशी कशी आग लागली.
संगीताताई म्हणतात, यांचा फोन आला होता मला, कला कला तिथे आगीमध्ये अडकली आहे, मग मला तिथे जायला हवं. आता या संगीताताई जायला हवं म्हणतात आणि वर जातात डायरेक्ट अद्वैतच्या खोलीत. सरोज म्हणते जायला हवं म्हणते ही बाई, आणि वरती कुठे घुसली आतमध्ये? हिला तर बाहेरच्या दरवाजाने जायला हवं ना. आता बघा प्रेक्षकांना, या संगीताताईंनी हुशारी दाखवली आहे. या पटकन अद्वैतच्या खोलीत जातात आणि आता इथे सगळेजण विचारच करतात ही वर का गेली असेल. पण सरोजने हा आदेश दिलाय तरी सुद्धा ती करून सवरून नामानिराळी झाली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता बघा पुढे काय काय घडतं. आता ही नैना विचार करते, आई पण ना स्वतःच खरं करते, कशाला वर गेली, डायरेक्ट जायचं ना दुकानावरती. अद्वैत नेमकाच त्याच्या खोलीमध्ये येऊन आराम करत असतो तेव्हा या सांगतात संगीताताई, अद्वैतराव तुम्ही चला बरं, अहो आमच्या दुकानाला आग लागली हो. अद्वैत म्हणतो, काय काय झालं? आता या संगीताताई सांगतात, ते बिल्डर लोक, अहो त्यांनी आग लावली हो आमच्या दुकानाला. त्यांना बोलायचं पण सुधरे ना. अद्वैत म्हणतो, काय झालंय, पाणी वगैरे पिता का तुम्ही, नेमकं सांगा. आता त्या सांगतात, काहीच समजेनाच झालंय, फक्त कला अडकली हो तिथे आगीमध्ये, आपल्याला जावं लागेल. आता अद्वैत म्हणतो, आपण सगळं नंतर डिस्कस करू, आपण निघूयात. आता अद्वैत पटकन येतो खाली संगीताताईंसोबत. अद्वैत म्हणतो, आबा मला निघावं लागेल पटकन, खरेच्या दुकानाला आग लागली आहे. आता सरोज म्हणते, तुला काय गरज आहे जायची? आता अद्वैत म्हणतो, अगं आई असं काय करतेस, अगं खरेच्या दुकानाला आग लागली आहे, मला तर जायलाच हवं ना. आबा म्हणतात, अद्वैत तुझं बरोबर आहे, तू जा बरं पटकन, तुला जाणं गरजेचंच आहे. आता या संगीताताई सुद्धा निघतात त्यांच्या मागे तेव्हा या रजनीताई त्यांना थांबवतात आणि म्हणतात, थांबा वहिनी, तुम्ही कुठे चाललात, त्या दोघांना जाऊ द्या. संगीताताई म्हणतात, नाही बाई मला जाऊ द्या, माझ्या कलेला मला बघितल्याशिवाय चैन पडणार नाही. रजनीताई म्हणतात, अहो नका जाऊ, तुमची तब्येत बरी नाहीये. संगीताताई त्यांचा हात झटकतात आणि म्हणतात, जाऊ द्या बाई मला सोडा. आता ते आजोबा म्हणतात, अगं जाऊ दे रजनी त्यांना, अहो जा तुम्ही ताई, आणि तिथे काय घडतंय काय नाही ते आम्हाला फोन करून कळवा. सरोज सगळा तमाशा नुसता बघतीये. सरोजला एकदा सुद्धा वाटलं नाही की आपल्या क्रूरतेमुळे यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. ती नुसती मजा बघतीये. आता इकडे बघा प्रेक्षकांनो, कला आणि अद्वैतची ऍक्टिंग माइंड ब्लोईंग दाखवली आहे त्यांनी. आता कला खूप रडत असते आणि ती लागलेली आग एका पोत्याने विझवायचा प्रयत्न करत असते. हा सीन त्यांनी खूप वेळ दाखवलाय. कला तिथेच एका ठिकाणी बसलेली आहे जिथे आग लागलेली नाहीये आणि ती देवी आईचा फोटो काढते आता, आणि तो फोटो तिच्या जवळ उराशी घेते आणि खूप रडते. कसं असतं बघा ना प्रेक्षकांनो, चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच घडतं ना. ओल्यासोबत सुकं जळतं म्हणतात, अगदी तसंच झालंय. कलाचं काही भान थाऱ्यावर नाहीये. आता आग अगदी रौद्ररूप धारण करतीये. कला तिथेच बसलेली आहे आणि रडतीये. बाहेर अगदी सगळेजण गडबडून गेलेत. तिचे वडील तर वेडेपिसे झालेत. अहो माझ्या कलाला वाचवा हो. काजल म्हणते, अहो मदत करावं आम्हाला, आम्ही एवढ्या वर्षापासून तुमच्या सोबत इथे आहोत, मदत करा कोणीतरी आम्हाला. पण कोणी यांच्या मदतीला पुढे येईना. आता एक दोन जण येतात मदतीला पुढे बादल्या घेऊन. तेव्हा हा बिल्डर त्या लोकांना धमकवतो आणि म्हणतो, कोणी जर यांना मदत केली तर कोणाला एक पैसा देणार नाही मी. आता मात्र सगळेजण मदतीसाठी आलेले असतात ते मागे सरसावतात. तरी सुद्धा काजल या बिल्डरच्या धमकीला घाबरत नाही, पण ती तिचं काम चालू ठेवते आणि बादल्याच्या बादल्या पाणी आणते आणि त्या दुकानावर ओतत असते. आता तिचे वडील म्हणत असतात, काजे चाल, अजून पाणी आणावं लागेल आपल्याला. आता तो बिल्डर जो आहे ना तो हसत असतो आणि म्हणत असतो, हॅ हॅ हॅ, अहो काही विजणार नाही ही आग. मोठे मोठे ना हसतोय बरं का राक्षसासारखा आणि म्हणतोय, काही करा आता, ही आग काही विझत नसते. पण काजल आणि तिचे वडील दोघंही जीवाच्या आकांताने ती आग विझवायचा प्रयत्न करतायत. काय ना प्रेक्षकांनो, हा भाग न खूप असा ड्रॅमॅटिक दाखवलाय, त्यामुळे सांगताना तुम्हाला जास्ती डिटेल सांगता येतं, पण काही झालं तरी जे दृश्य तुम्ही बघता ते वेगळे आणि सांगणं वेगळं. आता हे काजलचे वडील म्हणजे कलाचे वडील त्या आगीमध्ये जात असतात तेव्हा आजूबाजूचे लोक त्यांना रोखतात. आता ते बिल्डर म्हणतो की, ए म्हाताऱ्या मागे होय. आता मात्र ते ऐकायला तयार नाही. ते म्हणतात, माझी लेक आतमध्ये अडकली आहे, मला मागे काय सरकवताय तुम्ही, मला जाऊ द्या, माझ्या जीवाचा तुकडा आहे आतमध्ये. तो बिल्डर म्हणतो, पकडा रे या म्हाताऱ्याला. पण आता मात्र कलाचे वडील खूप तडफडत असतात कलाला वाचवण्यासाठी. पण आता त्या बिल्डरने त्याच्या माणसांना सांगून या कलाच्या वडिलांना घट्ट धरून ठेवलेलं असतं. आता ते तडफड करत असतात, सोडा मला, सोडा, माझ्या पोरीला वाचवू द्या. आता तेवढ्यात तिथे अद्वैत येतो, कारण हे लोक या कलाच्या वडिलांना अक्षरशः लोटून देतात. अद्वैत त्यांना कॅच करतो आणि म्हणतो, काय झालं मिस्टर खरे. आता मात्र संगीताताई म्हणतात, काजे काय झालं. आता काजल सांगते, अगं आई कलाताई आतमध्ये. आणि आता त्या कलाचे वडील पण सांगतात, अहो जावई बापू कला आतमध्ये हो. अद्वैत तर आधी त्या बिल्डरवर ओरडतो आणि म्हणतो, काही लाज आहे का तुम्हाला, सिनियर सिटीजन सोबत असे वागता.
आता त्या कलाच्या वडिलांनी सांगितलंय काही करा हो जावई बापू, आधी कलाला वाचवा. आता इथे ना छान दाखवलंय त्यांनी, अद्वैत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या कलाला वाचवण्यासाठी या आगीत शिरतो आणि आता कला तिथे रडत असते. आता खरं तर त्यांचं दुकान छोटंसंच आहे, शोधायला एवढा वेळ लागला नाही त्याला. पण आता कला तिथे बसलेली आहे, रडतीये. त्याने बघितलंय आणि तो कलाला शोधत तिथे आलाय. तो कलाला म्हणत असतो, खरे अगं खरे तू बरी आहेस ना? अगं काय वेडेपणा आहे, इथे आग लागलीये, तुला दिसत नाहीये का? चल बाहेर. पण कला मात्र जबरदस्त धक्क्यात असते. ती अद्वैतला म्हणत असते की नाही, तू जा चांदेकर, तू जा. आता आम्ही उद्ध्वस्त झालोय, मला या दुकानासोबत जळून जाऊ दे. आता माझ्या आयुष्याला काहीही अर्थ उरलेला नाहीये. आमची आयुष्यभराची कमाई आता जळून जाणार आहे. आता आम्ही म्हणजे आता आम्ही कसे जिवंत राहू, असं ती सदम्यामध्ये बोलत असते. धक्का बसलेला आहे ना तिला. पण आता अद्वैत म्हणतो, वेडी आहेस का खरे? अगं तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? हे सगळं दाखवताना खूप भारी वाटलं प्रेक्षकांनो आणि बघताना तर अप्रतिम वाटलं. आता तो एकाही क्षणाचा विचार न करता कलाला पटकन उचलतो आणि तसंच बाहेर घेऊन येतो आणि हे दृश्य फार पटकन दाखवलं त्यांनी. आता हे सगळं म्हणजे दाखवणं वगैरे जरा अवघडच आहे ना, पण आता त्याला दम्याचा त्रास आहे हे तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल. आता त्याला खोकला येत असतो त्या आगीच्या धुरामुळे. कला बाहेर आल्यावर तिचे वडील विचारतात तिला, कले बाई बरी आहेस ना? सोहम त्याला सांभाळत असतो. अद्वैत, दादा तू बरा आहेस ना? आता कला तिच्या जळालेल्या दुकानाला उघड्या डोळ्यांनी बघतीये. तिला या गोष्टीचा फार त्रास होतोय. त्या आगीने आता रौद्ररूप धारण केलेलं असतं. तशी तशी कला खूप रडत असते. तिचे बाबा रडत असतात, आई रडत असते. दुकानदार लोक तिला विचारत असतात, तू बरी आहेस ना? शेवटी अद्वैत आता तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, खरे काय झालं तुला? अगं आपण बाहेर आलोय आता, काय झालंय? तू बरी आहेस ना? संगीताताई पण कलाची विचारपूस करत असतात. कला काही बोलायला तयारच नसते. अद्वैत घाबरतो. यालाच प्रेम म्हणतात ना प्रेक्षकांनो. अद्वैत आता तिला त्याच्या अंगातला कोट देतो. आता कला म्हणते, बघ बघ चांदेकर, माझं दुकान, माझी आयुष्यभराची कमाई अशी जळून चालली आहे रे चांदेकर. आणि ती प्रेमाने पटकन या अद्वैतला मिठीत घेते आणि अद्वैत तिला असा आधार देत असतो आणि तिच्या केसावरनं तिच्या पाठीवरनं हात फिरवत असतो. अद्वैतला खूप माणुसकी प्रेक्षकांनो. तो बोलतो असं, पण त्याला कलासोबत भांडायला मजा वाटते. म्हणजे कलासोबत भांडण करणं हा त्याचा एक प्रेम व्यक्त करायचा पर्याय आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आता मात्र त्याला फार त्रास होतोय. कला रडतीये, कलाचे वडील रडताय. संगीताताई म्हणतात, जावई बापू असं काय झालं हो? अगं अहो, आमचा अख्खा संसार या दुकानावर झाला. पोरीची शिक्षणच झाली, सगळं आजारपण, आतापर्यंतचं सगळं आम्ही आमच्या दुकानावर केलं. संगीताताई म्हणत असतात, हे दुकान नाही, अंबाबाईचा आशीर्वाद आहे हो आमच्यासाठी. काय होऊन बसलो? आमचं जगदंबा भांडार आहे हो हे, अंबाबाईचा आशीर्वाद आहे म्हणून आम्ही असं नाव दिलं होतं हे. अहो हे काय होऊन बसलो अद्वैतराव? खरे प्रेक्षकांनो, गोरगरिबांना दुसरं कमाईचं साधन नसतं आणि असं त्यांचं कमाईचं साधन त्यांच्या उघड्या डोळ्यांनी जळतंय बघून काय वाटेल त्यांना? अद्वैतच्या डोळ्यात पाणी आलंय आणि तो म्हणत असतो, शांत व्हा तुम्ही मिस्टर अँड मिसेस खरे, अहो रडू नका हो. आता ही कला खूप मोठ्या धक्क्यामध्ये प्रेक्षकांनो, ती पण रडतीये. शेवटी सोहम म्हणत असतो, काजल तू तुझ्या आई वडिलांना सांभाळ, काका काकींना सांभाळ, तू खचून जाऊ नकोस, नको रडूस, आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. असं कोणीतरी आधार द्यायला हवं संकटामध्ये. आता या खूप रडत असतात तेव्हा अद्वैत यांना आधार देत म्हणतो, हे बघा मिस्टर अँड मिसेस खरे, तुम्ही खचून जाऊ नका, आपण आहोत ना सोबत सगळे, तुम्ही सगळे शांत व्हा बरं. ज्यांनी कोणी हे केलं असेल ना त्याला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही मी. आता असं अद्वैतने तिथे कमिट केलंय. पण आता प्रेक्षकांनो, या सगळ्या थरारावर त्यांनी हा भाग पूर्ण केलाय आणि मी तुम्हाला अगदी डिटेल भाग दिलाय, अगदी वर्ड टू वर्ड मी नेहमी तुम्हाला सांगत असते. त्यामुळे प्लीज एफर्ट म्हणून माझ्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरत जाऊ नका हो. आणि ज्यांनी कोणी अजूनही चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा डेली रिव्ह्यू आपल्या चॅनलवर एन्जॉय करायला विसरू नका. आता पुढे आपण बघणार आहोत, अद्वैतने यांना प्रॉमिस केलंय की ज्यांनी कोणी हे कृत्य केलं असेल ना त्याला मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. संगीताताई खूप वेळ रडताना दाखवल्या आहेत आणि कला सुद्धा. आता हे सगळेजण टेन्शन मध्ये असतात बिचारे आणि अद्वैत मात्र आता संतापतोय. पण आता इथे त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. पुढच्या भागात काय झालं माहित नाही, पण ही कला अचानक पुन्हा एकदा त्या दुकानामध्ये उडी टाकते. कशासाठी काय ते कळलं नाही मला. बहुतेक तरी त्या अंबाबाईच्या फोटोसाठी तिने आत उडी टाकली आहे असं दिसतंय. पण आता बघूयात नेमकं काय दाखवतील ते उद्या कळेल आपल्याला. पण आता कलाने उडी टाकल्यानंतर अद्वैत पुन्हा तिच्या माघारी जातो आणि पण आता अद्वैतला दमा असल्यामुळे त्याला त्रास व्हायला लागतो आणि आता श्वास घेता येत नसतो त्याला. आणि नेमकं त्याचं जे इनहेलर आहे ना ते श्वास घ्यायचं ते औषध
ते औषध त्याचं संपून जातं आणि आता सोहमला ही कला म्हणते, अरे सोहम गाडी काढ, अद्वैतला त्रास होतोय. आणि एकच धिंगाणा झालाय तिथे. आता गाडी पंक्चर झालेली असते तेव्हा कला स्वतः या अद्वैतला उचलून रिक्षामध्ये नेते. जसं त्यांनी मागच्या वेळेला दाखवलं होतं ना, अगदी तसंच दाखवलंय. कला स्वतःचा जीव धोक्यात घालून, जसं म्हणजे अद्वैतने स्वतःचा जीव धोक्यात घालून कलाला वाचवलं ना, कला सुद्धा त्याच्यासाठी अगदी दवाखान्यात त्याला घेऊन चालली आहे रिक्षामध्ये. सरोजने केलेल्या कृत्याचा परिणाम या अद्वैतला भोगावा लागतोय. कारण नसताना अद्वैतला दम लागलाय, श्वास घेता येत नसतो. तेव्हा कला त्याला म्हणत असते, चांदेकर डोळे उघडे ठेव, मी आहे ना तुझ्यासाठी. आणि ती याला दवाखान्यात घेऊन जातीये. आता येणारे भाग इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे खरेखुरे रिव्ह्यूज ऐकण्यासाठी आजचा भाग आवडला ना? आजचा भाग कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, उद्या सकाळी पुन्हा भेटूयात लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.